मंडळी नमस्कार. माझ्या हातामध्ये ही जी पेपरची बॅग आहे, या बॅगेला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पेपर असं म्हटलं जातं. आणि आंबा शेतीमध्ये असेल किंवा पेरू शेतीमध्ये असेल किंवा इतर फळ पिकामध्ये हा जो कागद आहे, हा कागद त्या ठिकाणी अफलातून किमया मंडळी करतोय. एरवी काय होतं आहे की उन्हामुळे, टेम्परेचरमुळे, वातावरणातील बदलामुळे फळांवर त्या ठिकाणी विविध प्रकारची रोगराई पडते. पण त्या रोगराईला संरक्षण करण्याचं काम, एक प्रकारे बुलेट प्रूफ जॅकेट बनण्याचं काम हा कागद करतोय असं म्हटलं तरी मंडळी फारसं वागवार नाही. कारण प्रोटेक्शन करण्याचं काम, त्या फळाचं पूर्ण संरक्षण करण्याचं काम ही बॅग त्या ठिकाणी करते. ही बॅग आता माढा तालुक्यातील अरण गावातील दत्तात्रय घाडगे काकांनी आपल्या आंबा शेतीमध्ये फळांना ही बॅग लावण्याचं काम केलं आहे. आणि यांचा आंबा जो आहे, ज्या ज्या फळाला ही बॅग लावली तो आंबा एकदम शायनिंग बाज आहे, तो आंबा एकदम क्वालिटी बाज आहे. त्यामुळे घाडगे काकांनी पिकवलेला हा आंबा त्या ठिकाणी मार्केटमध्ये चांगला भाव खातो. 200-250 रुपये किलोच्या पुढे आंब्याला त्या ठिकाणी दर मिळतो. ही सगळी किमया घडून आली आणि या सगळ्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ह्या प्रोटेक्शन पेपरचा आहे असं आपण म्हणूया. प्रोटेक्शन पेपरचा फायदा काय असतो आणि प्रोटेक्शन पेपर लावल्यानंतर कशी किमया घडते आणि प्रोटेक्शन पेपर लावताना कंपनीचे काही अधिकारी आपल्यासोबत आहेत. कंपनीच्या वतीने कसं सहकार्य शेतकऱ्यांना मिळतं, कारण आमचा शेतकरी बांधव हा भोळा बाबडा असतो. तर शेतकऱ्याला जर चांगला एखादा मार्गदर्शक भेटला, चांगला एखादा आधारस्तंभ भेटला तर आमचा शेतकरी नक्कीच चांगली किमया करू शकतो. लाखोंचं नव्हे तर कोट्यवधींचं उत्पन्न कमवू शकतो. आणि दत्तात्रय घाडगे काका आंबा उत्पादक असणारे कोट्यवधी रुपयांचं उत्पादन या आंबा बागामध्ये त्या ठिकाणी घेत आहे. यांची आंबा बाग होमिओपॅथिक आहे. त्यामुळे या प्रोटेक्शन पेपर लावल्यामुळे डबल टिबल फायदा यांचा झालेला आहे. प्रोटेक्शन पेपरचा फायदा कसा होतो, पेपर लावणं गरजेचं आहे का आणि का लावा, कसा लावावा, ही सगळी माहिती कंपनीचे अधिकारी आणि आंबा उत्पादक शेतकरी घाडगे काका यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. काका नमस्कार. नमस्ते. शेतकरी मित्रांनो, हे आपल्या बागेमध्ये ज्या आपण बॅगिंग केलेलं आहे, प्रोटेक्शन बॅग लावलेले आहेत, ह्या बॅगचा उद्देश हा असतो की जो वातावरणातला बदल घडतो आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कमी जास्त होतं आहे, त्याच्यानंतर माशी जे लागते त्याचा प्रादुर्भाव आंब्याच्या फळावर होत असतो. आणि ही बॅग लावल्यामुळं ज्याला आपण म्हणू की आपला आंबा हा ज्या पद्धतीनं आपण AC आपण जे आपण राहत असतो तोच फील त्याच्यामध्ये, कारण ह्या बॅगमध्ये आतून कार्बन आहे. थोडं उघडून दाखवा. तो जो कार्बन आतला आहे, हा कार्बन जो आहे तो पूर्ण आंब्याचं संरक्षण करतोय. आणि वरून जो पेपर आहे तो ब्राऊन पेपर आहे, जो वॉटरप्रूफ पेपर आहे. म्हणजे वादळी पाऊस असू द्या किंवा उन्हाचं पासून जे काही रक्षण व्हायचं आहे ते असू द्या, ह्या बॅगमुळं आपला आंबा जो आहे तो क्वालिटीला 1 नंबरमध्ये जातो आहे. की ज्याच्यामध्ये आपला जो म्हणतो आपण आंब्याची साईज तर मोठी होतच असते, कारण त्याचा तो गुणधर्म आहे. आपला शरद आंबा जो आहे तो 3 किलोचा आंबा आहे. आज आता आपण ज्या आंब्याचं आपण प्रोटेक्शन बॅग काढतोय आता, तो आंबा आता सरासरी 1.5 ते 2.25 किलोचा झाला आहे. अजून 15 ते 20 दिवसात हा आंबा साईजनं वाढतोय. अजून तयार व्हायला त्याला 15-20 दिवस लागणार आहेत. म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात आमच्या शरद आंब्याचं हार्वेस्टिंग होणार आहे. आणि ह्याचा जो कलर येणार आहे ह्या बॅगमुळं, त्याची चकाकी असेल, त्याचं शायनिंग असेल, ते अप्रतिम असतं. आणि जे ग्राहक आहेत, ज्याला आपण माल देतोय, त्या माणसाचं सुद्धा समाधान ते बघितलं की ते माणूस सुखावून जातो. आणि त्यामुळं आता आपण तर होमिओपॅथीमध्ये काम करतो, याच्या सगळ्या टेस्ट केलेल्या आहे. त्यामुळं चवीला म्हणाल तर हा आंब्यामध्ये सगळ्यात चांगली चव याची आहेच आहे. विषमुक्त आहे हा आंबा. आणि दिसायला एकदम त्याचं जे देखणे पण आपण म्हणू ते खूप चांगलं असल्यामुळं, इतरांपेक्षा चांगलं असल्यामुळे प्रोटेक्शन बॅग आता आपण हे बॅग 3 वर्षापासून. किती वर्ष तुमचा आंबा शेतीचा अनुभव? आता मी 7 वर्ष झालं ही आंब्याची शेती करतोय. पहिलं 2 वर्ष 3 वर्ष मलाही माहिती नव्हतं याच्यामध्ये आपण प्रोटेक्शन बॅग वापरल्या तर काय फरक पडू शकेल. पण गेल्या 3 वर्षापासून म्हणजे 2023 पासून आम्ही हा प्रयोग प्रोटेक्शन बॅगचा आपण केलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट अप्रतिम आपल्याला मिळाला आहे. शेतकरी म्हणून आपण ठीक आहे, ह्या प्रोटेक्शन बॅगची किंमत असेल, लावण्याची मजुरी असेल, तो जरी आपण 3 रुपये 2.5 रुपये खर्च जादा होतोय आपल्याला, पण ज्या वेळेला मार्केटमध्ये तुमचा आंबा जातोय त्यावेळेला इतरांच्यापेक्षा 3 पट 4 पट किंमत आपल्याला देऊन जातो. त्यामुळं शेतकरी मित्रांनी ह्या गोष्टीकडं जरूर लक्ष द्यावं.
आपली जेवढी बाग असेल त्याला पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही प्रयोग म्हणून करा, तुम्हाला त्याचा अनुभव येऊ द्या आणि मग त्यात आपण काम करा. हे प्रोडक्शन पेपर तुम्ही लावता, किती साईज असताना लावायला सुरुवात? आता त्याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या साईज येत आहेत, ज्यामध्ये एक नॉर्मल साईज जी असते की जे फळांचा आकार आपला सरासरी 300-400 ग्रामचा होतो वजन त्याचं. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पुढं जाणारा आमच्याकडं जो जम्बो केशर आहे तो 1 किलोचा आहे, आमच्याकडं बदाम आहे तो 1.5 किलोचा आहे, आमच्याकडं सावता आहे तो 2 किलोचा आहे, शरद आहे तो 3 किलोचा आहे. मग ह्याच्यासाठी साईज त्यांची जी असेल ती आपण मोठी साईज मागवून घेतो आणि त्याप्रमाणे आपलं काम चालतं. पुढे मग अवकाळी वगैरे झाल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो? त्याला अजिबात काही फरक पडत नाही, कारण त्याची ती वॉटरप्रूफ ज्याला म्हणतो, वरून जो पेपर आहे हा कार्बन पेपर आहे, हा वॉटरप्रूफचा आहे. आणि आतून जो आहे हा ज्याला म्हणू कार्बन असल्यामुळं उन्हाचा आणि याचा संपर्कच येत नाही. त्यामुळं ज्याला म्हणतो आत जे थंड वातावरण पाहिजे आंब्याला वाढण्यासाठी, पोषक वातावरण आत तयार होत आहे. आणि त्यामुळं आंब्याची साईज असेल, त्याची चकाकी असेल, त्याचं कलर येण्याचं काम असेल, ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या बॅगांचा, प्रोडक्शन बॅगांचा जास्तीत जास्त वापर करावा. 3 वर्षापासून वापरता हो. म्हणताय. मग तुम्हाला उत्पादनामध्ये फरक पडला का? खूप फरक पडतोय ना, कारण उत्पादन आहे एवढंच राहतंय, तो प्रश्न नाही. रेटमध्ये फरक पडतो, क्वालिटीचा फरक पडतोय. उत्पादन जे काय आपल्या आंब्यावर जेवढा माल येणार आहे तेवढा राहणारच आहे, पण जो मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचं जे ज्याला म्हणतो त्याचे देखणेपण असेल, त्याचं शायनिंग असेल, त्याचा कलर असेल, त्यामुळं ह्या आंब्याला रेट आपला चांगला मिळतोय. किती खर्च कसा असतो? नाही, आता ह्याचा जो खर्च आहे, आता तुमच्या बागेत किती आंबे आहेत, पर बॅग हे साधारणपणे 1.80ला असते बॅग. साईजवर त्याचा आहे थोडा रेट, 2 रुपये असेल, 1.80 असेल, 1.55 असेल, ह्या पद्धतीनं ते असतं. आणि बसवण्याचा सरासरी 40 ते 45 पैसे, 50 पैसेपर्यंत एका आंब्याला खर्च येतोय. समजा तुमच्या एका आंब्यावर 100 आंबे असतील एका झाडावर, तर तेवढा त्या प्रमाणात खर्च होतो आपला, पण रेटमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो, त्यामुळं हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नमस्कार सर. नमस्कार सर, आपले ही कंपनीची प्रोटेक्शन बॅग, पहिले आपली ओळख सांगा. नमस्कार, मी विजय गीते, माझे सहकारी भूषण पाटील सर. आज आम्ही माढा तालुका गाव अरण या ठिकाणी दत्तात्रय गाडगे सर यांच्या बागेमध्ये गेल्या 1 महिन्यापूर्वी, कंप्लीट 1 महिना झाला, 1 महिन्यापूर्वी आपण इथं यांना प्रोटेक्शन बॅग दिलेल्या होत्या. त्याचा आपण आज तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करतोय की बॅगेमध्ये इंडियन पेपरमध्ये आणि चायना पेपरमध्ये काय फरक आहे आपण हे दाखवतो. इंडियन पेपरमध्ये पण सेम फळ तयार होतं आहे जे की चायना पेपरमध्ये तयार होतं. त्याचं तुम्ही आता हे जो शरद आंबा आहे आपला 2 किलोचा, त्याचं 3 किलोचा, त्याचं तुम्ही हे बघू शकता की फळाला कलर, शायनिंग आणि कशा प्रकारे फळाला तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही. जो आपण उन्हाचा ज्याला ह्याला परिणाम होतोय तो नाही. त्यामुळं ह्या आंब्याला मार्केटमध्ये गेलं की लगेच उचलला जातो. प्रोटेक्शन पेपर कागद लावताना काय काळजी घ्यावी लागते शेतकऱ्यांना? प्रोटेक्शन पेपर लावताना जी आंब्याची स्ट्रेंथ असते ते स्ट्रेंथची खूप काळजी घ्यावी लागते. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम आलेले की बॅगिंग करताना त्यांनी टाईट बॅगिंग केली. टाईट बॅगिंग केल्यामुळं ती स्टेन इथं डॅमेज झाली, पंक्चर झाली. तर पंक्चर झाल्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये आतमध्ये आंबा सुकून जातो. आणि त्याच्याने शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की प्रोटेक्शन बॅगमध्ये हीट तयार झाली आणि त्याच्याने आमचा आंबा जळतोय. तसं काही नसतं, तुम्हाला काळजी घ्यायची. बॅग लावल्यानंतर तुम्हाला बॅगेला आपण प्रोटेक्शन बॅगला आपण खाली असे प्रकारचे आपण त्याला होल दिलेले आहे. हे तीन होल आहे इथं खाली. हां, खाली हे बघा, इकडनं असे होल दिलेले. बॅग लावताना तुम्हाला पूर्ण होल मोकळे करून बॅगिंग करायचं आहे. मग त्यामुळंच आंब्याला क्वालिटी भेटते. नुसतं कंपनीने पाठवली आणि तुम्ही डायरेक्ट जर बॅगिंग केलं तर त्याच्यात तुमचं 30 ते 40% आंबा खराब होण्याचे पण चान्सेस आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यांनी पण तेवढी केअर घेतली पाहिजे. आज कंपनी ज्यावेळेस प्रोडक्शन करते ते ऑनलाईन मशीनमध्ये असतं. त्यावेळेस कंपनी फक्त चेक करते होल प्रॉपर झालेले आहे की नाही. पण शेतकऱ्यांचं पण काम आहे की
बॅग लावताना असे होल पूर्ण मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतरच बॅगिंग करायचं. आणि बॅगिंग झाल्यानंतर हर 4-5 दिवसानंतर जेवढं तुम्हाला पॉसिबल, तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला बागेत फिरताय तर 10-12 फळांच्या बॅग खोलून बघत राहायचं, चेक करायचं आपल्या फळाला साईज कशी येते, क्वालिटी कशी येते, आणि दुसऱ्या गोष्टी सनबर्निंग होतंय का, किंवा फळाला काही प्रॉब्लेम येत आहे का, आपण पाणी बरोबर देतोय का. जर तुम्ही पाणी जरी कमी दिलं तरी फळाची साईज होणार नाही. तुम्ही खायला जर जास्त पाणी दिलं तरी फळ खराब होईल. तुम्ही खायला झाडाला जे जेवण देताय त्याच्यात पण फळाची साईज डिपेंड असते. असं नाही की बॅग लावल्यामुळे फळाची साईज होणार आहे, पण तुम्हाला बाकीच्या पण पद्धती त्याच्यामध्ये बॅगेसोबत संरक्षण होते फळाचं. बॅग लावण्याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठा फायदा की जे फळाला सनबर्निंग होत नाही. दुसरा फायदा आहे की तुम्हाला फळमाशीचा जो प्रादुर्भाव आहे, फळ ज्यावेळेस तयार होण्याच्या स्टेजमध्ये येते त्यावेळेस आपल्या आंब्यावरती फळमाशी अटॅक करते आणि तो आंबा मार्केटला जाण्याच्या आधीच खराब होतो. तर फळमाशीपासून वाचतं. त्यानंतर तुमच्या आंब्याला गोल्डन अशी फिनिशिंग येते, जी की आम्ही आता मागच्या वर्षी युपी मध्ये ज्या शेतकऱ्यांना 20 रुपये 25 रुपये पर केजी भाव भेटायचा युपीत, उत्तर प्रदेशमध्ये त्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी बॅगिंग केल्यानंतर त्यांना 70 रुपये 75 रुपये भाव मिळाला पावसाळ्यामध्ये. डबल टिबल फायदा. हो, पावसाळ्यामध्ये युपी उत्तर प्रदेशचं पूर्ण हार्वेस्टिंग हे आपला सीझन संपल्यानंतर जून जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये चालू होतं. त्यावेळेस त्यांना डबल टिबलनी रेट मिळाला. तसंच महाराष्ट्राचे शेतकरी जे अर्ली प्लॉट घेतात त्यांनाही 225-250 रुपये रेट मिळतो. ह्या वर्षी काय झालेलं आहे की आपलं अक्षय तृतीया थोडं मे फर्स्ट वीक मध्ये आलं, म्हणजे एप्रिल एंडिंगला आलंय. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा माल ऍट अ टाइम आता मार्केटमध्ये येणार आहे, त्यामुळे भावाची थोडी तडजोड होईल आता. पण मागच्या वर्षीचं जर तुम्ही बॅगेचे रिझल्ट जर बघितले तर मागच्या वर्षी अक्षय तृतीया आपली एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात होती किंवा दुसऱ्या हप्त्यात. तर जे अर्ली प्लॉट वाले होते त्यांना 250+ भाव मिळाले. तर प्रोटेक्शन बॅग सगळ्या शेतकऱ्यांनी लावली पाहिजे, पण त्या लावताना पण भरपूर काळजी आहे, त्या पण घेतल्या पाहिजे. ना की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही बॅगिंग केलंय म्हणजे आम्हाला बॅगेत काही बघायचंच नाही. तसं नाहीये. घाडगे साहेब जरी बॅगिंग केलंय घाडगे साहेबांनी, पण 30 दिवसापासून रोज बागेत फिरताय, बॅग लावल्यामुळे काय प्रॉब्लेम येत आहे किंवा काय प्रॉब्लेम नाही आले पाहिजे त्याची पण काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. हे बॅगिंग इंडस्ट्री फक्त शेतकऱ्यांना सपोर्ट. आता हेच सर हे भारतीय पेपर आहे, याच्या 3 वर्ष आधीपासून जे लोक इम्पोर्ट करून विकताय ते 3 रुपयाला बॅग विकायचे, 2.5 रुपयाला विकायचे, 2 रुपयाला विकायचे. स्वतः घाडगे साहेबांनी 2 रुपयाला बॅग घेतलेली. आपण ह्या वर्षी आपल्या बॅगेचा जो दर आहे 1 रुपये 80 पैसे ते 2 रुपये हे साईज नुसार 20x28, 20x25 घेतले तर 1.70, 1.75 जशी क्वांटिटी डिपेंड आपण रेट शेतकऱ्यांना डिस्काउंट करून देतो. हे का की आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे प्रोटेक्शन बॅगचं. आमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी इंडियन पेपरमध्ये प्रोटेक्शन बॅग बनवत नाही. ही सगळ्यात मोठी आहे. आणि आमची कंपनी गेल्या 32 वर्षांपासून शेतकऱ्यांबरोबर संपर्कात आहे. आमचं कोरोगेटेड बॉक्सचं युनिट आहे नाशिकमध्ये. आम्ही ग्रेप्स इंडस्ट्रीमध्ये जेवढेही एक्सपोर्ट होता ग्रेप्स त्याला आम्ही 60 ते 70% बॉक्स सप्लाय करतो आणि तेही बाहेर देशात आमचे बॉक्स जातात. त्याचे रिझल्ट आहे. तुम्ही कुठल्याही नाशिकच्या एक्सपोर्टरला विचारलं तुम्ही कोरोगेटेड बॉक्स कोणाकडून घेता तर ते आमच्या कंपनीचं रेफरन्स सांगतील. आमचं ग्रेपगार्ड पेपरचं पण एक युनिट आहे, अँगलचं युनिट आहे. त्यामुळे आम्ही गेल्या 32 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे, पेपर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. अनुभव मोठा आहे तुमचा. आमचा साहेबांचा अनुभव मोठा आहे. आम्ही मार्केटिंग सगळं टीम वर्क मध्ये करतो, पण आम्हाला आमचे साहेब जसं मार्गदर्शन करता तर आमचे साहेब गेल्या 5-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस विदेश दौऱ्यावर गेले त्यांनी हे प्रोटेक्शन बॅगच्या तिथं सगळे व्हिजिट केलं प्लॉट आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की जे इम्पोर्ट करून विकताय त्याच्यात शेतकऱ्यांना खूप कॉस्टली जात आहे. म्हणजे इम्पोर्ट बॅग घेऊन तुम्हाला पर केजी 3 रुपये 4 रुपये खर्च येतो. तर आमच्या साहेबांनी ठरवलं की नाही की आपण शेतकऱ्यांसाठी आपण कमी दरात उपलब्ध करू. म्हणजे आंब्यासाठीची जी बॅगिंग करण्याचा जो खर्च आहे किलोला 20 ते 25 रुपये येत होता तो आमचं ध्येय 12 ते 13 रुपयेच पर केजी आलं पाहिजे. यासाठी आम्ही गेल्या 3 वर्षापासून आता भारतीय पेपरमध्ये आपण प्रोटेक्शन बॅग बनवलेली आहे. आता ही
कुठल्या कुठल्या फळांना चालते आंबा? ही आंब्याला चालते, हा. सीताफळाला चालते, त्यानंतर तुमचं पेरूला चालते, त्यानंतर तुमचं डाळिंबाला चालते, ड्रॅगन फ्रूटला चालते. फक्त स्पेसिफिक आंब्याला रेड आणि ब्राऊन पेपर चालतो. आणि तुम्ही बघितलं तर तुमचं ड्रॅगन फ्रूट असू द्या, पेरू असू द्या, त्याच्यानंतर तुमचं सीताफळ असू द्या, डाळिंब असू द्या, त्याला आपण व्हाईट बॅग देतो. ही व्हाईट बॅग पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. त्यामधून आम्ही आता ह्या वर्षी पेरू बागेमध्ये जवळपास इंदापूर असू द्या, तुमचं सांगोला असू द्या, तुमचं पंढरपूर असू द्या, जवळपास आम्ही 20 ते 25 लाख बॅगा आम्ही शेतकऱ्यांना सप्लाय केलेले आहे. तर तुम्ही आता हे बघू शकता की हे बघा, आपण याच्यावरती ट्रायल पण देतोय. हे पूर्ण वॉटरप्रूफ आहे. तुम्ही किती वेळ पण धरा, ते पाणी बॅगेच्या खाली येणार नाही. हे आपलं खासियत आहे. आणि दुसरी गोष्ट आपण हेही दाखवतोय की ज्यावेळेस तुमचा अवकाळी पाऊस होणार आहे, ते बघा बॅगेला खालून होल दिलेले, तर अवकाळी पावसाचं पाणी मध्ये जाणार आणि खाली जाणार आहे. तसंच आपण आंबा बॅगेत पण देतोय. याच्याने काय होणार की अवकाळी पाऊस झाला, तुमचं फळ खराब होणार नाही. आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे फळ आतमध्ये तुमचं सुरक्षित राहणार आहे. यासाठीच आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही प्रोटेक्शन बॅग वापरा. प्रोटेक्शन बॅग वापरण्याचे फायदे: सनबर्निंग, फळमाशी, तुमचं बुरशी, परत तुमचं जे तुम्हाला फळ ऑर्गॅनिक पाहिजे, तुम्ही जेवढेही स्प्रे घेता ते बॅगेच्या नॅचरल कलर पाहिजे, नॅचरल कलर पण. आणि तुम्ही बॅगेतलं फळ जर रिपोर्ट केला, म्हणजे रिपोर्ट लॅब टेस्ट जर केली, तर त्या फळामध्ये तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट रेसिड्यू फ्री येईल. तसं तुम्ही बाकीच्या विदाऊट बॅगिंगच्या फळात ज्यावेळेस तुम्ही स्प्रे घेता, तर ते स्प्रेचे फळाचे जर रिपोर्ट काढला, तो रेसिड्यू फ्री येत नाही. साधारणतः 30-40% त्याच्यात रेसिड्यू दाखवता. तर तुम्ही हा जो आंबा आहे, हा तुम्ही टेस्ट जर केला, हा 100% रेसिड्यू फ्री येणार आहे. ही ऑर्गॅनिक राहणार आहे. आणि जे की तुम्ही स्प्रे करून जे फळ खाताय, त्याच्याने तुम्हाला कॅन्सर, शुगर, बीपी हे त्रास चालू झालेले, आरोग्याचे प्रश्न उद्भवता. रेसिड्यू फ्री आंबा खाल्ल्यानंतर किंवा पेरू खाल्ल्यानंतर किंवा डाळिंब खाल्ल्यानंतर तुम्हाला हे त्रास होणार नाही. त्यामुळे आमचं पर्पज हेच आहे की शेतकऱ्यांपर्यंत आपलं बॅगिंगचं हे जे मार्गदर्शन आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही पेरूमध्ये आमचे मार्गदर्शक आहे योगेश गायधनी सर. जसं दत्तात्रय घाडगे सर आमच्या सोबत जोडले, तसं आमच्या सोबत पेरूमध्ये योगेश गायधनी सर पण काम करताय. तसंच आमच्या सोबत आंब्यामध्ये संग्राम माने सर पण काम करताय, शेतकऱ्यांना प्रबोधन करताय जसं सर करताय. तसंच बाकीचे पण आहे की आम्ही मोठे मोठे शिबिर पण घेतो. आता मध्यंतरी आमचं सांगोल्यामध्ये पण एक शिबिर झालं, पेरू मार्गदर्शन शिबिर. त्यामध्ये पण योगेश गायधनी सरांनी प्रोटेक्शन बॅगचे सर्व शेतकऱ्यांना फायदे सांगितले. म्हणजे तुम्ही नुसतं बॅग देत नाही, तर प्रत्यक्ष फील्डवर फील्डवरती जाऊन काय लावली, कशी लावली, आम्ही सगळं घेतो. आज आम्ही 1 महिन्यानी गाडगे सरांच्या प्लॉट मध्ये का आलोय की आमच्या बॅगेमुळे गाडगे सरांना किती प्रमाणात नुकसान झालंय. मंडळी, या ठिकाणी गीते साहेबांच्या आणि त्यांच्या कंपनीचे एक वैशिष्ट्य सांगतो की बऱ्याचशा कंपन्या आहेत, विदेशी कंपन्यांचा भडीमार भारतामध्ये होते, पण ही देशी कंपनीने तयार केलेली बॅग आहे. गीते साहेबांनी एक फार महत्वाचा सल्ला माहिती सांगितली की प्रोटेक्शन बॅग नुसतं देऊन विकून ते थांबत नाही. मागच्या महिन्यापूर्वी बॅग लावली होती, आता ह्या महिन्यात परत व्हिजिट केली. नाशिकवरनं तुम्ही इथं आला. 400 किलोमीटर. ही कंपनी अपवादात्मक कंपनी आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी बॅग कशी लावली, काय लावली, फळ किती वाचलं, ही बघण्याचं काम ही कंपनी करते. कारण ही कंपनी भारतातली कंपनी. नाव सांगा कंपनीचं. आमच्या कंपनीचं जे नाव आहे KR रिनोव्हेशन नाशिक. आमच्या सिन्नर MIDC मध्ये आमचे कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आणि उत्पादन चालतं. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता आंब्याचा आपण आता बघितला अनुभव चांगला आहे, इतर फळांचा कसा अनुभव तुम्हाला? इतर फळांचे अनुभव पण सर चांगले. पेरूमध्ये आता आमचं सांगोल्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी असंच शूटिंग झालं होतं. त्यामध्ये आम्ही दाखवलं की पेरूला एक मेजर प्रॉब्लेम असतो की फोम लावून व्यापारी माल घेतो. बरोबर. तर फोमचा खर्च तुमचा साधारणतः 60 पैसे जातो. बरोबर. बॅग आमची ₹1.10 जाते. त्यानंतर लेबर कॉस्ट 50 पैसे जाते. तर आम्ही तिथे असे ट्राय केले, फोम, प्लास्टिकची पिशवी आणि आमची ही बटर बॅग. दुसरा प्रकार उपयोग केला फोम आणि बटर बॅग. तिसरा प्रयोग केला नुसतं बटर बॅग. तर तिन्ही प्रयोग मध्ये नुसतं बटर बॅग मधला जो पेरू होता तुमचा, त्या पेरूला जो गोडवा आला तो फोम, प्लास्टिकची पिशवी आणि बटर बॅग मध्ये नाही आला. नुसतं फोम आणि बटर बॅग मध्ये सेम दोघांना गोडवा आला. त्याच्यातले जे शेतकरी तिथं 20-25 शेतकरी जमलेले होते, त्या शेतकऱ्यांना इतका सुंदर अनुभव बघायला भेटला. आणि त्या गावात सांगोल्यामध्ये जवळपास मी यावर्षी
3 ते 4 लाख बॅगा त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहे त्याच एरियामध्ये. तर त्या शेतकऱ्यांना आता त्यांचं हार्वेस्टिंग याचे बॅग जी समजा आता एकदा लावली परत किती दिवस 2 वर्ष तुम्ही वापरू शकता. 2 वर्ष हे व्यवस्थित पहिल्या काळजी वर्षी, घेतली तर. तिथून पुढे दुसऱ्या वर्षी, बर तिथून पुढे जर तुम्ही व्यवस्थित वापरले तुम्ही तिसऱ्या वर्षी पण वापरू शकता. पण तुमचं हँडलिंग वरती, आज शेतकरी हँडलिंग करत नाही. वापर कसा आहे ते महत्वाचं आहे. वापर कसा, बिल्ड क्वालिटी बद्दल मी सांगतो. आमच्या कंपनीची स्वतःची एक 20 एकराची मँगो पूर्ण बाग आहे. बर तर आम्ही ह्या वर्षी त्या बागेमध्ये आमच्या 2023च्याही बॅगा लावलेल्या आहेत, 2024च्याही लावल्यात आणि 2025च्याही लावल्या. म्हणजे 3 वर्षापासून आपण सलग त्या बॅगा वापरतो. म्हणजे व्यवस्थित जर वापर केला तर 3 वर्ष 3 bag वर्ष जाते. 3 वर्ष वापरू शकता तुम्ही. तो बॅगच का लावावी. नाही, बॅग लावण्याचे फायदे असं आहे की समजा तुमच्या एका झाडावरती, जर आंब्यामध्ये जर बघितलं, समजा तुमच्या एका झाडावरती 60 ते 70 फळं आहे. जर तुम्हाला ते कमीत कमी तुम्हाला 55 फळं जर वाचवायचे तर तुम्हाला प्रोटेक्शन बॅग लावणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आंब्याच्या आतमध्ये जे फळं असतात त्यांना ऊन चट्टा येत नाही, पण आंब्याच्या बाहेरचे जे फळ आहे त्याच्यावरती ऊन चट्टा येतो. ऊन चट्टा आल्यामुळं तो माल तुमचा 2 नंबर बदल्यामध्ये जातो. म्हणजे असं आहे की ऊन चट्ट्याचं फळ जर तुम्हाला 80 रुपये भाव देत आहे तर विदाऊट ऊन चट्ट्याचं फळ तुम्हाला 120 रुपये भाव देतं. हा पण एक डिफरन्स आहे. तसंच पेरूमध्ये कसं असतं की तुम्हाला सनबर्निंग झालेला माल डायरेक्ट फेकून द्यावा लागतो. बरोबर. तर पेरूमध्ये बॅगेमुळे जे फळ वाचतं त्या पेरूवरती 200 फोम लावता, म्हणजे एका झाडावरती 200 बॅग लावता. त्याच्यातले त्यांचे जर सनबर्निंग मुळे जो काळा चट्टा येतो, आता जे 42-43 टेम्परेचर, त्याच्यात पेरूवरती जो काळा स्पॉट येतो त्या स्पॉट मुळे तो डायरेक्ट फेकला जातो. त्याचा कुठल्याही प्रकारचा रेट मिळत नाही. आणि तेच जर बॅगेतल्या आतमधलं फळ जर चांगलं असलं, तुमचे 150 फळं जर निघाले तर साधारण तुमचं 3 ते 4 कॅरेट माल निघतो. आणि जर तेच तुम्ही बॅगिंग जर नाही केलं तर तो तुमचा 2 कॅरेट वरती, 2 कॅरेटचं नुकसान होऊन जातं तुमचं. डाळिंबात पण तीच परिस्थिती आहे. डाळिंबामध्ये गेल्या वर्षी आटपाडीमध्ये बीटी गायकवाड, शेत फळेगाव, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांनी 2 एकर बागेमध्ये प्रोटेक्शन बॅग जुलै महिन्यात लावलं होतं. हार्वेस्टिंग त्यांनी ऑक्टोबर मध्ये केलं. तर पूर्ण ही बॅग पावसाळा घेऊन झाडावरती होती, फळावरती पावसाळा घेऊन, हा पूर्ण पावसाळा अंगावरती घेऊन त्यांनी हार्वेस्टिंग केलेलं आहे. आणि त्याच बॅगेत आता त्याच बॅग ह्या वर्षी त्यांनी परत आंब्याला वापरलेलं आहे. तुम्हाला लाईव्ह रिझल्ट बघायचा असेल तुम्ही त्या गावात जाऊन बघू शकता. ह्या व्हाईट बॅग परत आंब्याला लावलाय आणि त्या लावल्यानंतर आता परत डाळिंबाला सोबत ते लावणार आहे. ही पण डाळिंब, आंबा, पुन्हा डाळिंब, पुन्हा डाळिंब असंही ते करणार आहे. त्याचाही प्रयोगाचा आपण यावर्षी व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवणार आहे. त्यांनी मागच्या वर्षी आपल्याकडनं एक 25,000 बॅग घेतलं होतं डाळिंबासाठी. ज्या टायमिंगला 110 रुपये डाळिंबाचा रेट चालू होता ऑक्टोबरमध्ये, त्या टायमिंगला ह्या प्रोटेक्शन बॅग मधला फळाचा रेट 132 रुपये किलोनी जागेवरती घेतला व्यापाऱ्यांनी, सरसगट, छोटा मोठा सगळे. त्याचं कारण की कुठल्याही डाळिंबावरती तुमचा डांबऱ्या असतो, खरड्या असतो, त्यानंतर तुमचं तेलाचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे कुठल्याही फळावरती त्यांचा डांबऱ्या, खरड्या, सनबर्निंग हे प्रादुर्भाव सापडलेले नाही. तर तो व्यापारी एवढा खुश होऊन त्यांना 132 रुपये रेट जागेवरती देऊन, आणि त्या शेतकऱ्याला कुठलाही अनुभव नव्हता डाळिंब बागेचा, त्यांनी पहिल्या वर्षी ट्राय केलं होतं. त्या गावातले लोक अक्षरशः त्यांना सांगायचे तुम्ही मूर्खपणा केलाय ह्या बॅग लावून, तुम्ही क्रॉप कव्हर लावायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालं त्यावेळेस त्यांना जो रेट मिळाला आणि जी फळाची क्वालिटी मिळाली, तर ह्या वर्षी शेतकऱ्यांनी तिथल्या जे स्थानिक शेतकरी होते त्यांनी त्या शेतकऱ्याला खूप, म्हणजे त्या गावातल्या लोकांना खूप आनंद झाला की बॅगेचे रिझल्ट बघून. तर यावर्षी आपलं त्या भागामध्ये जवळपास त्या गावातले 60-70% शेतकरी आपलं बॅगिंग वापरणार आहे. म्हणजे जसं माणसाचं संरक्षण करतो तसं ही बॅग संरक्षण करते फळाचं. चिलखत म्हणण्यापेक्षा सोपं उदाहरण, आज आपले शेतकरी पायजामा कुर्ता घालता व्हाईट, का घालता की मला ऊन लागू नये, उन्हाचं संरक्षण व्हावं, व्हाईट टोपी. तसंच हे की तुमच्या फळांचं संरक्षण व्हाईट कागद करतो, जो इंडियन पेपर मध्ये आपण आमच्या याच्यावरती फ्रूट गेड आम्ही कोटिंग केलेलं आहे. आमचं स्वतःचं कोटिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आम्ही बाहेरून कुठली कोटिंग घेत नाही, आमचं स्वतःचं कोटिंग आहे. याला आतमधूनही कोटिंग केलेलं, बाहेरूनही. जसं की यालाही आपण आतमधून कोटिंग केलेलं आहे, याला बाहेरूनही केलेलं आहे. पण याच्यातले तुम्हाला फरक सांगतो, हा चायनीज पेपर आहे,
इंडियन पेपर असं भारतामध्ये ह्या बाहेरच्या क्वालिटीचा पेपर बनवण्याची परमिशन नाहीये. बरोबर. या पेपरला म्हणतात पार्चमेंट पेपर. पार्चमेंट पेपर हा जनावरांच्या कातडीपासून बनवला जातो. तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता. गुगल वरती पार्चमेंट पेपरचे सगळे रेसिड्यू दाखवलेले. तर आपण जो पेपर आहे हा इंडियन पेपर आहे, याला आपल्या भारत गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे. तर मग आम्ही ठरवलं की आम्ही जो आपला भारतातला पेपर बनतो त्या भारतातल्या पेपर पासूनच आपण बॅग बनवायची आणि शेतकऱ्यांना लाईव्ह रिझल्ट दाखवायचे की भारताचा पेपरही काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामध्ये पण काही शेतकरी रद्दी पेपर लावता, इंग्लिश पेपर लावता, डाळिंबातही लावता, पेरूतही लावता, आंब्यातही लावता. त्यांनाही तेच रिझल्ट मिळत आहे. असे नाही की रिझल्ट काही वेगळे, पण ही शायनिंग नाही मिळत प्रॉपर. ही जी बॅग मध्ये शायनिंग मिळते ती न्यूजपेपर मध्ये फक्त सनबर्निंग आणि फळमाशीपासून प्रादुर्भाव भेटतो. पण जी शायनिंग ब्लॅक पेपर मुळे मिळते ती शायनिंग नाही मिळत. तेही प्रयोग चालू आहे शेतकऱ्यांचे. नवीन नवीन प्रयोग शेतकरी करतच असतात. आणि आमचाही प्रयोग आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये भविष्यामध्ये बॅग महाराष्ट्रामध्ये आपल्याला सप्लाय करायची आहे. तुम्ही आता 2 बॅग लावले, ही पण बॅग लावली आणि ही विदेशी पण लावली. देशी आणि विदेशी बॅग मध्ये कुठल्या बॅगेत तुम्हाला आता जो हा पेपर आहे ह्याच्यामधला जर आपण फरक बघितला, हा वॉटरप्रूफ पण आहेच आहे, त्याच्याबरोबर आतला जो कार्बन पेपर आहे तो आपल्याला वेगवेगळ्या साईज मध्ये आम्हाला मिळाला. ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त एकच साईज मिळाली होती की ज्या योगे आमची जी आता समजा ही बॅग जी आहे गेल्या 2023ला आणलेली, ह्याच्यामध्ये 300 ते 400 ग्रामचा आंबा साईजला पुढे आला की ती बॅग फटायची आणि मग त्याचा दुष्परिणाम पण व्हायचा. पण ही बॅग जी आहे ही साईज नुसार आपल्याला मिळत गेल्यामुळं आम्हाला 400-500 ग्रामच्या आंब्यासाठी आम्हाला वापरता आली, 1 किलोच्या आंब्यासाठी वापरता आली, 2 किलोच्या आंब्यासाठी, 3 किलोच्या आंब्यासाठी. आणि त्यामुळं आमचं जे होणारं नुकसान आहे, म्हणजे ही बॅग जर समजा ह्या साईजला आंब्यानं फाडली तर दुसऱ्या वर्षी आम्हाला यूज करताच येत नाही. त्यामुळं ह्या बागचा उपयोग असा आहे की तुम्ही 3 वेळेला जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित त्याचा उपयोग केला, बसवतानाही व्यवस्थित वापर केला आणि काढताना पण त्याची काळजी घेतली. कारण शेतकरी काय करतो की त्याचं अज्ञान असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्याला कोणी सांगत नसेल, त्यामुळं ह्या गोष्टीकडं त्याचं लक्ष नसतं. त्याला आपण म्हणतो ना जसं यूज अँड थ्रो, ही त्याच्या डोक्यातली कल्पना असते. एक वेळ वापरलं की, पण ह्याचा वापर आपण 3 वेळेला करू शकतोय. आपण जर काटकसर केली, उत्पादन खर्चात जर कपात केली तर तुमचं येणारं उत्पन्न वाढत जातं. त्यामुळे प्रश्न नाही, खूप चांगला रिझल्ट आहे या बॅगचा. हेच एक महत्वाचा मुद्दा असा सांगायचा होता की जी तुम्ही बॅग ह्या वर्षी 2 रुपयाला जर घेतली फॉर एक्झाम्पल, तर ती ह्या वर्षी तुम्हाला 20 रुपये खर्च आला समजा किलोला बॅगिंगला, पण पुढच्या वर्षी जर हीच बॅग तुम्ही वापरली तुम्हाला 6 रुपये खर्च येणार आहे. फक्त लेबर कॉस्ट लागणार आहे, बॅगेचे पैसे लागणार नाही. तिसऱ्या वर्षी सेम तुम्हाला तुम्ही 2 रुपये गुणिले 3 करा, मग तुम्हाला 60 पैसे 70 पैसे ही बॅग पडते. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर 3 वर्ष जर बॅग वापरताय, 2 रुपयावाली बॅग ही तुम्हाला 75 पैसे पडली 3 वर्षाच्या हिशोबाने, 2 वर्षाच्या हिशोबाने 1 रुपयाला पडली. मग तुम्ही कॉस्टिंग मध्ये जर बघितलं 3 वर्षाचा जर ऍव्हरेज काढला तर तुम्हाला परवडतं. जे शेतकऱ्यांना परवडतं आणि कंपनी मालकाला तर कसं आहे की कंपनीची इच्छा असते की दरवर्षी आमचा धंदा झालाच पाहिजे, नवीन झालाच पाहिजे. पण आमचं तसं काही म्हणणं नाही, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. ह्या शेतकऱ्यांनी समजा आमच्याकडनं 22,000 बॅग घेतलाय, पुढच्या वर्षी त्यांनी 5,000 बॅग जरी घेतलं गाडगे साहेबांनी, तरी आम्ही आनंदित आहे. आम्हाला व्हिजिट करणारच, बघणारच कसं लावलं काय लावलं आम्ही. तर मंडळी आपण पाहिलं गीते साहेबांनी जे काय आहे ते वास्तव सांगण्याचं काम केलं. माझ्या हातामध्ये असलेली ही जी बॅग आहे ही विदेशी बॅग आहे, इम्पोर्ट केलेली बॅग आहे, आणि इकडच्या हातामध्ये असलेली ही देशी बॅग आहे. देशी आणि विदेशीचा काय फरक आहे हे स्वतः आंबा उत्पादक असणारे गाडगे काकांनी सांगितलं. ज्या कंपनीने बॅग दिले कंपनीने सांगितलं. ही जी बॅग आहे मंडळी ही सलग 3 वर्ष चालू शकते. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्या बॉडीला एखादं कवर लावतो त्याप्रमाणे फळ पिकाला कवर हे लावलं गेलं आणि अतिशय स्वस्त असणारं हे कवर त्या ठिकाणी नाशिकहून त्या ठिकाणी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली. ज्या शेतकऱ्यांना ही बॅग कवर दिलं ते कवर कसं लावलं काय लावलं ते तंतोतंत बघण्याचं काम ही कंपनी त्या ठिकाणी करते.
त्यामुळे ही कंपनी आणि शेतकरी एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे असं म्हणलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही. मंडळी, शेतीविषयक असाच नवनवीन व्हिडिओ आणि अशाच नवनवीन वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.